मी मॅडमच्या हातामध्ये माईक हँडओव्हर करतो. जोरदार. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्वांना वंदन करते. असं म्हणतात ना की एज्युकेशन इज मॅन्डेटरी बट स्किल्स आर रिक्वायर्ड टू गेट अपॉर्च्युनिटीज. सो तसंच की स्किल्स असतात आजकाल दुनियामध्ये काय की खूप सगळे शिकतात सवरतात पण त्यांना बेस्ट प्लॅटफॉर्म भेटत नाही, गुड अपॉर्च्युनिटीज भेटत नाही, करिअर अपॉर्च्युनिटीज भेटत नाही. कारण काय की एज्युकेशन तर असतं पण स्किल्स नसतात. तर ते स्किल्स जे डेव्हलप केल्या जातं ते आपला प्लॅटफॉर्म असा आहे की स्किल्सही डेव्हलप केल्या जातात आणि करिअर अपॉर्च्युनिटीजही भेटतात. तर जोरदार एकदा क्लॅप करा आपल्या इंडस्ट्रीसाठी. जय माय लाईफस्टाईल. खरं सांगायचं तर आम्ही अगोदर या इंडस्ट्रीमध्ये येण्या अगोदर निगेटिव्ह होतो. काही कारणं द्यायचो. खरं ZTC दाभाडे फॅमिली, RTC वागले फॅमिली, अक्षय सर हे सगळे आम्हाला गाईड करायचे. प्रॉपर गायडन्स होतं. मात्र सगळं अचीव करण्यासाठी आम्ही तयार नव्हतो कारण आमचाही विश्वासच नव्हता आणि साहजिक आहे सगळ्यांचंच तसं होतं. बट माझ्या आईला किडनी स्टोन होता आणि किडनी स्टोन असल्यामुळे 2-3 दिवसानंतर रोज दवाखान्यात जावं पडायचं आणि त्यामुळे सगळ्यात प्रॉब्लेम क्रिएट व्हायचा. आणि ZTC दाभाडे मॅडमनी सांगितलं की तुम्ही हे औषध घ्या म्हणे, याचा कोर्स कंप्लीट करा. पण आम्ही निगेटिव्ह होतो म्हणजे असं काही एवढं मनावर नाही घेतलं. पण मॅडमनी सांगितलं म्हणून आम्ही ते मेडिसिन घेतलं आणि कोर्स सुरू केला. तर रिझल्ट असा आला की कोर्स अर्ध्यामध्येच असताना माझ्या आईचा किडनी स्टोन हा प्रॉपरली बरा झाला. परमनंटली आईची तब्येत क्युअर झाली. आणि त्यामुळं असं म्हणतात ना की आपल्याला एखाद्या गोष्टीचं व्हॅल्युएशन कळल्याशिवाय आपण म्हणजे ॲक्सेप्ट करत नाही की हे योग्य असेल की नाही. तसंच आम्हाला या इंडस्ट्रीचं व्हॅल्युएशन कळालं आणि आम्ही याला सुरुवात केली. आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळ्या सिनियर्सला मी थँक्यू म्हणते कारण आज त्यांच्यामुळंच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि सिनियर्सनी सगळ्यांनी असा सपोर्ट ठेवावा अशी विनंती करते. आणि मी लाईफस्टाईल हे फक्त एक कंपनी नसून हे एक ब्रँड आहे. तर मग थँक्यू. नमस्कार. माझी छोटीशी ओळख सांगतो. प्रकाश माणिकराव विटेकर, बोरसादवाडी. तर काय सांगावं या लीडर मंडळींनी, मी वर्षभरापासून निगेटिव्ह होतो. तर एक वागले सर, वागले फॅमिली, दाभाडे फॅमिली आणि काय सांगावं त्या सरांचं नाव मिस्टर अक्षय गोरटकर सर, या दोन्ही तिघांनी मिळून सनी या बिझनेसमध्ये आम्हाला आणलं, वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि इथपर्यंत पोहोचवलं. या बिझनेसमध्ये पोहोचत असताना फक्त एकच काम करायचं, आपली दुकान जी आहे ती चेंज करायची. आपल्या जवळचे नातेवाईक असतील, जवळची जी काही मंडळी असेल यांना फक्त एवढंच सांगायचं. त्यानंतर आय एम प्राऊड ऑफ यू कृष्णा जाधव सर, त्यानंतर भीमा शिंदे मॅडम यांचासुद्धा आम्हाला सहकार्य मिळत राहतं. धन्यवाद सर. जय माय लाईफस्टाईल. नमस्कार. मला तरी वाटतं माझ्या एवढा निगेटिव्ह आत्मा कोणीच नसेल. मी ज्यावेळेस या इंडस्ट्रीमध्ये आले ते फक्त प्रोडक्टसाठी आले होते. मलाही कधी कळालं नाही की मी या बिझनेसमध्ये कधी जॉईन झाले. मी नेहमी कारणं देत असायचे. मी एक छोटासा जॉब करते आणि शेतकरी आहे आणि त्या जॉबसोबत पार्ट टाईम म्हणून बिझनेसला सुरुवात केली. आज तुमच्यासमोर TC म्हणून उभी आहे. माझ्याकडं सगळ्यात पहिले 2020ला पाटील सरांनी बिझनेस आणला. म्हणतात ना घर की मुर्गी दाल बराबर. तर मी असं म्हटलं सर आपलं हे महात्मा आपलं हे सगळं काम नाही आहे, हे बाटल्या विकायचा धंदा मला नाही करायचा. मी ऐकून सुद्धा घेतलं नाही. त्याच्यानंतर माझ्याकडं एका पाहुण्याने बिझनेस आणला. मी तेव्हाही नाही ऐकलं. नंतर अक्षय सरांनी जॉईनिंग केली. मी धन्यवाद देते अशा व्यक्तीला की ज्यांच्यामुळे मी या बिझनेसमध्ये आले. अशी वागले फॅमिली यांना मी कोटी कोटी वंदन करते आणि इथंच थांबते. जय हिंद, जय माय.